महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा आणि भावनिक प्रश्न तो म्हणजे खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण चिन्ह कोणाचं. गेल्या 3.5 वर्षांपासून सुरू असलेला हा राजकीय आणि कायदेशीर संघर्ष आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात येऊन ठेपलाय. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीकडे फक्त महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. आणि या सुनावणीपूर्वी ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी एक सूचक विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. आता या संदर्भात असीम सरोदे यांनी नेमकं असं काय म्हणालेत आणि हे प्रकरण आहे तरी काय, याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच. त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय, तर तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल. तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात. या प्रकरणाची पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घ्यायची झाली तर शिवसेनेचा वाद सुरू झाला तो जून 2022 मध्ये, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 आमदारांसह बंड पुकारलं आणि भाजप सोबत सत्ता स्थापन केली. परिणामी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं आणि उद्धव ठाकरे गटाने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. तेव्हापासून हे प्रकरण पेंडिंग आहे. पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कोणाला मिळणार यावर पुढे दावे प्रतिदावे सुरू आहेत. दरम्यान शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर 12 मार्च 2026 म्हणजेच आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेशी संबंधित हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यतालिकेत 40व्या क्रमांकावर ठेवण्यात आलंय. त्यामुळे या सुनावणीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं सह सत्ताधारी आणि विरोधकांचंही लक्ष लागलंय. दरम्यान ही सुनावणी होण्यापूर्वी ज्येष्ठ कायदेतज्ञ वकील असीम सरोदे यांनी सूचक विधान करत सर्वांचंच लक्ष वेधलंय. उद्धव ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी काल रात्री एक सूचक ट्विट केलं, ज्यात त्यांनी असं लिहिलंय: सत्ता संघर्ष पेटिशन उद्या सर्वोच्च न्यायालयात सिरियल नंबर 40 ला असल्याने रीच होण्याची, त्यात सुनावणी होण्याची शक्यता नाहीये. दरवेळी आणि वारंवार हे असंच लिहिण्याचा सुद्धा आता कंटाळा आलेला आहे. मूळ शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कायद्याच्या प्रलंबित प्रक्रियेतून अन्याय होतोय. असंविधानिकतेची सवय होते. लोकशाही प्रक्रिया गोठवली जाण्यात सगळेच सहभागी असल्याचं शल्य प्रबळ होतंय, असं मत वकील असीम सरोदे यांनी सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून मांडलंय, ज्याने सर्वांच्याच भुवया आता उंचावल्या. बरं, या प्रकरणासंदर्भात गेल्या काही सुनावणींच्या तारखांमध्ये काय काय घडलं ते सविस्तर सांगते. शिवसेना जेव्हा एकसंध होती तेव्हा पक्षात बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 2022 मधील निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात याचिका दाखल केली, ज्यावर नोव्हेंबरच्या सुनावणीवेळी न्यायालयानं अंतिम युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी पुढील सुनावणीची तारीख दिली. जानेवारीत ही सुनावणी होऊ शकली नव्हती, ज्यामुळे आता 12 मार्चला तरी सुनावणी होते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, गेल्या 4 वर्षात या प्रकरणासंदर्भात 15 ते 17 वेळा सुनावण्या झाल्यात, ज्यात 8 ते 10 वेळा मोठे सेशन्स झालेत, म्हणजे त्यात प्रॉपर युक्तिवाद झाला. मात्र बाकी वेळेस सुनावण्या ह्या ना त्या कारणामुळे पोस्टपोन करण्यात आल्या. आणि म्हणूनच असीम सरोदे असं म्हणतात की कायद्याच्या प्रलंबित प्रक्रियेतून उद्धव ठाकरे यांच्यावर आणि मूळ शिवसेनेवर अन्याय होतोय. बरं, एवढंच नाही बरं का, शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला देखील शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी स्वतंत्र याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या प्रकरणाबरोबर शिंदे गटाच्या आमदारांच्या पात्रतेसंबंधी याचिकेवरही सर्वोच्च न्यायालय एकाच वेळी सुनावणी घेणार आहे, ज्यामुळे राजकारण भलतंच ढवळून निघालंय. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना ही एक सुनावणी वेगळं वळण देते का हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे.
तुम्ही या घडामोडींकडे कसं पाहताय आणि असीम सरोदे यांनी केलेलं विधान तुम्हाला योग्य वाटतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.